मंडळी, आपल्या घरातील तिजोरी ही फक्त पैसे, दागिने सुरक्षित ठेवायची जागा नाही, तर ती आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीचं आणि भविष्यातील सुरक्षिततेचं प्रतीक असते. पण तुम्हाला ठाऊक आहे का? वास्तुशास्त्रानुसार तिजोरीची दिशा बदलली तर घरात धनलाभ वाढतो, अडचणी कमी होतात आणि नशीबही उजळतं. आणि चुकीच्या दिशेत असलेली तिजोरी आर्थिक दरिद्रता येण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार कपाट किंवा तिजोरी ही कोणत्या दिशेला असावी व कशा पद्धतीने असायला हवी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भारतीय वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेची एक देवता आणि प्रत्येक दिशा ही पंचमहाभूत निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक दिशेला त्या त्या पंचमहाभूतांची ऊर्जाही सामावलेली असते आणि म्हणूनच घरातील तिजोरी कोणत्या दिशेला ठेवली आहे यावर घरातल्या पैशाचा प्रवाह अवलंबून असतो. वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ठेवण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे नैऋत्य. नैऋत्य दिशा म्हणजे स्थैर्याची दिशा मानली जाते आणि आपली संपत्ती स्थिर राहणे फार आवश्यक असते. म्हणून तिजोरी नैऋत्येला ठेवून तिचे दरवाजे उत्तर दिशेला उघडतील अशा पद्धतीने ठेवावी, जेणेकरून आपली संपत्ती स्थिर राहते, तसेच धनाचा प्रवाह कायम राहतो. तसेच उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा, त्यामुळे तिजोरी ही उत्तरेला ठेवली तरी चालते. आग्नेय किंवा वायव्य भागात तिजोरी अजिबात ठेवू नये, कारण त्यामुळे धननाश होतो. कारण आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आणि वायव्य ही वायू तत्वाची, त्यामुळे या दोन्ही दिशांना जर तिजोरी असेल तर संपत्तीचा व्यय होणार हे नक्की. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिजोरीचे दरवाजे उघडताना ते उत्तर किंवा ईशान्य दिशेला उघडतील अशा पद्धतीने तिजोरी ठेवावी. तिजोरीवरती रद्दी तसेच अडगळ अशा गोष्टी ठेवू नयेत. आणि महत्त्वाचं म्हणजे बेडरूममध्ये तिजोरी ठेवताना हे वरील सर्व नियम नक्की पाळावेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुमचे प्रश्न, प्रतिक्रिया, अभिप्राय हे देखील सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वास्तू मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.